नाशिकच्या कृष्णानगर येथील मारुती मंदिर परिसरामध्ये रात्री उशिरा टवाळखोरांनी धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। टोळक्यानं निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला केलेला आहे। परिसरामधील अनेक नागरिकांच्या गाड्यांची कोयते, दांडके, दगड आणि बंदुकीसारख्या शस्त्रांनी तोडफोड केल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केला। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचं पथक घटनास्थळी दाखल झालं। मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी इथंच कोयता काढलं। मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे, मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले। मी काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते। इकडे सगळे पोरं पळून गेले। कशावरून झालं ते नाही माहिती कशाहून झालं, पण त्यालाच घाण घाण गाळ्या देत आले आणि कोणाला काही पोरं आमचे छोटे छोटे पळाले म्हणून आम्हाला कळालं। जर त्यांनी शिव्याच नसते दिल्या तर मग आज काय झालं असतं। इथं काय होतं त्यांच्याजवळ? कोयता होता, गण होती, दोघा तिघांजवळ दंडुकेन ते धरले। तसे त्यांनी कोयत्यांनी गाड्यांचीच काचा फोडल्या, काय फोड, गाड्या फोड, दगड मारू मारू फेकले पोरांना। तुम्ही पाहिली का? हो, बंदूक होती, तुम्ही पाहिली का? हो, हे त्यांच्या अंगावरच बंदूक लावली। ते सोडवायला गेले म्हणून त्यांच्या अंगावर बंदूक लावली। माझी त्यांच्यावर दगड फेकले।